आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आपण पाहतात महाधुरळा ब्रेकिंग न्यूज. आजची बातमी आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची. गेले काही दिवस या संघटनेत धुसफूस सुरू आहे. राजू शेट्टी यांनी स्वतंत्र म्हणजे तिसऱ्या आघाडीबरोबर जाण्याचा जो काय निर्णय घेतला तो संघटनेतील काहींना मान्य नव्हता. त्यामुळे आपण महाविकास आघाडीबरोबर जाऊया किंवा महायुतीबरोबर जाऊया असा आग्रह काहींनी धरला होता. त्यामध्ये सावकार मादनाईक यांचा अधिक वाटा होता. सावकार मादनाईक आणि आणखीन दोन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी गेल्या आठवड्यात काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांची भेट घेतली होती आणि या भेटीत महाविकास आघाडीबरोबर जाण्यासंदर्भात चर्चा झाली होती. त्यामुळे महाधुरळा यूट्यूब चॅनेलवर मी बातमी दिली होती की राजू शेट्टी किंवा स्वाभिमानी शेतकरी संघटना ही महाविकास आघाडीबरोबर जाणार. तशी चर्चा झाली होती. 2 दिवसात निर्णय होणार होता, पण तो राजू शेट्टी यांनी मान्य केला नाही. काही अटी घातल्या होत्या. या अटी महाविकास आघाडी अर्थात काँग्रेसनं या अटी मान्य केल्या नाहीत. चर्चा करूया नंतर बघूया असा निरोप दिल्यामुळं राजू शेट्टी यांनी परिवर्तन महाशक्ती आघाडीवर राहण्याचा निर्णय घेतला. पण 4 दिवस राजू शेट्टी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना हे महाविकास आघाडीबरोबर जाण्यासंदर्भात आग्रह वाढला होता. तशी प्रक्रियाही सुरू झाली होती. भेटीगाठी झाल्या होत्या. सतेज पाटील यांची सावकार मादनाईक यांनी वैयक्तिक भेट घेतली होती. त्यांच्यासोबत संघटनेचे काही कार्यकर्तेही होते. त्यामुळेच मी ही बातमी दिली होती की स्वाभिमानी शेतकरी संघटना ही महाविकास आघाडीसोबत जाणार. पण नंतर काही अटी मान्य न झाल्यामुळं तो निर्णय बारगळला. आज मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जे प्रमुख नेते आहेत हे सावकार मादनाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे. राजू शेट्टी यांचा तिसऱ्या आघाडीबरोबर जाण्याचा निर्णय त्यांना मान्य नाही. शेट्टी यांच्याशी त्यांनी अनेकदा चर्चा केली आणि आपण स्वतंत्र न लढता महायुती किंवा महाविकास आघाडी या सोबत जाऊया असा आग्रह धरला. पण तो आग्रह मान्य न झाल्यामुळं 2 दिवसापासून सावकार मादनाईक हे भाजप आणि इतर काही नेत्यांच्या संपर्कात गेले. त्यामुळं एकच खळबळ उडालेली आहे. आज दुपारी राजू शेट्टी यांनी सावकार मादनाईक यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. 2 दिवसात ऊस परिषद आहे. ऊस परिषदेच्या पार्श्वभूमीवर संघटनेत फूट नको, संघटनेत वाद नको, धुसफूस नको अशी चर्चा झाल्यानंतर तात्पुरतं सावकार मादनाईक हे थांबलेले आहेत. पण ऊस परिषद झाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेत मोठी फूट पडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. कारण स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं गेले काही दिवस धरसोड वृत्ती जी ठेवलेली आहे, एकदा महाविकास आघाडीबरोबर, एकदा महायुतीबरोबर, एकदा स्वतंत्र, ही भूमिका काही प्रमुख नेत्यांना मान्य नाही. याच भूमिकेमुळं आता पुन्हा एकदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट पडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. शुक्रवारी ऊस परिषद आहे. त्यानंतर कोणत्याही क्षणी या संघटनेत फूट पडण्याची चिन्हे आहेत. शिरोळ मतदारसंघातून सावकार मादनाईक यांना तिसऱ्या आघाडीच्या वतीनं लढण्याचा आग्रह झाला, पण तो त्यांनी अमान्य केलेला आहे. आपण तिसऱ्या आघाडीच्या वतीनं किंवा परिवर्तन महाशक्तीच्या वतीनं मैदानात उतरणार नाही. किती वेळा या असं आपण उतरायचं आणि पराभवाला सामोरं जायचं असं म्हणत त्यांनी त्याला स्पष्ट नकार दिलाय. त्यामुळे आता आणखी वेगळी नावं या उमेदवारासाठी चर्चेत आलेले आहेत. या पार्श्वभूमीवर शनिवार नंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेत मोठी फूट पडण्याची शक्यता आहे. ती फूट टाळण्यासाठी आता राजू शेट्टी काय निर्णय घेणार यावरच ही फूट पडणार की नाही हे अवलंबून राहणार आहे. त्यामुळे आता राजू शेट्टी यांच्यासमोर आता एक मोठं आव्हान उभं आहे की स्वतंत्र जे आता तिसऱ्या आघाडीत गेलेले आहेत ती तिसऱ्या आघाडी सोबतच राहायचं की बाहेर पडायचं, पुन्हा महाविकास आघाडीसोबत जायचं की महायुतीसोबत. पण आता ज्या पद्धतीने त्यांची वाटचाल सुरू आहे तिथं ऐनवेळी माघार घेतली असं वाटत नाही. तरीही विधानसभा निवडणुकीनंतर
मोठा निर्णय ती घेण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांना मोठा पराभव झाला. यामुळे आता विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असताना कार्यकर्त्यांचा आग्रह पाहणं त्यांना महत्त्वाचं आहे. त्यामुळे आता कार्यकर्ते काय आग्रह धरणार यावरच आता येत्या आठवड्यात त्यांचा निर्णय होईल. तूर्त तरी सावकार मादनाईक यांच्या रूपानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेत नाराजीचा नवा प्रयोग सुरू झालेला आहे. त्यामुळं आता हा प्रयोग शुक्रवार नंतर कोणता वळण घेतो यावरच बरंच काही अवलंबून आहे. आपल्याला असेच जर अपडेट हवे असतील तर सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनेल. धन्यवाद.